या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाके फेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जाम 94 23 59 12 59 80 87 55 16 79. परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे वर्दळीच्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीला मनुवादी विचारधारेच्या इस्मानं तोडफोड केली. त्याच्या निषेधार्थ आरोपीची कसून चौकशी करण्यात यावी व आरोपी सक्त कारवाई व्हावी. तसेच या षडयंत्रांना मागे ज्याचा हात आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर सक्त कारवाई करावी. राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. असं न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल व याचे होणाऱ्या नुकसानीला केंद्र शासन व राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला. अशा पद्धतीचं निवेदन बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं माननीय मनीषा कुंभार मॅडम, निवासी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. प्रसंगी उपस्थित ॲडव्होकेट संजीव सदाफुले साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रशांत लोकरे साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, बबलू गायकवाड जिल्हाध्यक्ष, तिपण्णा लोहार जिल्हा प्रभारी, योगेश गायकवाड जिल्हा प्रभारी, शिलवंत करण काळे जिल्हा कार्यालयीन सचिव, सुहास सुरवसे शहर प्रभारी, इंद्रजित वाघमारे अध्यक्ष दक्षिण विधानसभा, कपिल कोळी दक्षिण विधानसभा उमेदवार, सुभाष गायकवाड मध्य विधानसभा उमेदवार, प्रमोद राऊत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये उभा करण्यात आलेलं शिल्प 10 डिसेंबरला एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. व्यक्ती एक जरी दिसत असली तरी हे काम एका व्यक्तीचं नाही आहे. या पाठीमागे ज्या शक्ती आहेत, ज्या राष्ट्रद्रोही शक्ती आहेत, त्यांचा शोध प्रशासनानं घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या पाठीमागच्या कंटकांना अटक करून त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहासह अन्य गंभीर अशा स्वरूपाचे जे गुन्हे लागू होतात ते लागू केले पाहिजेत, अशी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे. याशिवाय आम्ही अशी मागणी करीत आहोत की यापुढे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनानं, पोलीस प्रशासनानं आणि गृह खात्यानं योग्य पावलं उचलावीत आणि ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा किंवा महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस बंदोबस्त द्यायला हवा. आणि याही पुढं अशा प्रकारचं गैरकृत्य जर कुठं घडत असेल तर त्याचा बहुजन समाज पार्टी रस्त्यावरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विरोध करेल. तेव्हा या घटनेचा, या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत. आणि आज या ठिकाणी आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना या आशयाचं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आहे. जर ही शासनानं मान्य केली नाही तर बहुजन समाज पार्टीला भविष्यामध्ये तीव्र अशा स्वरूपाचं जनआंदोलन छेडावं लागेल, अशी या ठिकाणी मी प्रशासनाला सांगत आहोत. जय भीम, जय भारत. जी घटना आहे 10 डिसेंबरला झालेली आहे आणि संविधानाचं शिल्प फोडलेलं आहे. खरं तर प्रशासनाने तात्काळ अटक करून त्याच्यावरती खटला भरायला पाहिजे होता. असं न करता तिथल्या दलित कार्यकर्त्यांनाच पोलीस प्रशासन कोम्बिंग ऑपरेशन करून मारत आहे. त्या घटनेचा बहुजन समाज पार्टी जाहीर निषेध करत आहे. आणि गेल्या 3-4 वर्षामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना किंवा परिसराची विटंबना झाली की प्रशासन लागलीच म्हणते तो माणूस वेडा आहे किंवा माती फिरू आहे असं म्हणून सारवासारवी करायचा प्रयत्न करते. आमची मागणी अशी आहे की याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा तर खटला दाखल झालाच पाहिजे, त्याला उच्चतम शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांची अथवा महापुरुषांची विटंबना करणाऱ्या लोकांच्या विरोधात एक कायदा आणून, एक कठोर शिक्षेचा कायदा आणून तो कायदा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पारित करून महाराष्ट्रावर लागू केला पाहिजे, असं बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करतो. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वंध्यत्वावर समुपदेशन,
वंध्यत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय। यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा। पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15।